मेथी मटन मसाल्याची सुपर टेस्टी अशी करीची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. मटणामध्ये मेथीचा उपयोग केला तर मटणाला वेगळीच चव येते आणि खूप टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी बनवून बघा. मेथी मटन करी बनवण्यासाठी मित्रांनो मी इथे चाप घेतलेले आहे, सीना घेतलेला आहे, कलिजी घेतलेली आहे आणि माझ्या आवडीचे जे पीसेस आहेत ते घेतलेले आहेत यामध्ये. आणि तुम्हाला जर तुमच्या आवडीचे जे कुठल्याही पीसेसचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. जवळजवळ 1 किलोच्या वजनी मापाने 1 किलो मटण घेतलेलं आहे. गॅसवर जाड तळाचा गंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये मटण टाकून घेतलं आणि पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे यामध्ये. मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत, चांगल्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत या. एक बारीक चिरलेला कांदा. अर्थातच मटण मेथी करी असल्यामुळे मेथी बारीक चिरून घेतलेली मेथी, छान कोवळी मेथी आहे, बारीक चिरून घेतली. अर्धी वाटी आहे जवळपास. अर्धी पळी तेल. मोठ्या गॅसवर मटणाला छान प्रकारे दणदणीत उकळी आलेली आहे. गॅस आता लहान करून घेतलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर या झाकणावर पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे मटण आपल्याला 30 ते 35 मिनिट चांगल्या प्रकारे बारीक गॅसवर मस्त असं शिजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता. कुकरमध्ये जवळजवळ 4 ते 5 शिट्टी मध्ये मटण शिजून तयार होतं. मटण एका बाजूला शिजत आहे तोपर्यंत आपण मटणाचं जे वाटण आहे ना त्याची तयारी करून घेऊयात. त्याच्यासाठी एका पॅन मध्ये छान प्रकारे 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. 2 चम्मच धणे घेतलेले आहेत, 3 हिरव्या विलायची घेतलेली आहे, 1 चक्री फूल घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, कलमीचा 1 तुकडा घेतलेला आहे, दालचिनीचा छोटासा आणि 5 विलायची घेतलेली आहे आणि 7 ते 8 ही काळी मिरी घेतलेली आहे. हे यामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान फक्त एक हलकस 1 मिनिट आपल्याला छान प्रकारे असे परतून घ्यायचे आहे ते मसाले यामध्ये. या मसाल्याला हलकासा सोनेरी रंग आलेला, हलकासाच आलेला आहे. यामध्ये 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. हे कांदे छान प्रकारे असे मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत यामध्ये. आता कांद्याला छान हलका सोनेरी रंग आल्यावर मी यामध्ये सुकं खोबरं खिसून टाकलेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 चम्मच सुकं खोबरं छान प्रकारे मी खिसून घेतलं होतं आणि ते टाकून घेतलं यामध्ये. तुम्हाला जर हवं असेल तर ओला नारळ सुद्धा टाकून घेऊ शकता तुम्ही यामध्ये. सुकं खोबरं टाकलं की लगेचच आपल्याला 1 चम्मच तीळ घ्यायचे, 1 चम्मच तीळ टाकून घ्यायचे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खसखस सुद्धा 1 चम्मच टाकून घेऊ शकता यामध्ये, परंतु मी यामध्ये तीळच टाकून घेतलेले आहे आणि हे छान प्रकारे आपल्याला मस्त असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत हे सर्व मिश्रण आपल्याला छान प्रकारे असं मस्त परतून घेणार आहे मी मंद गॅसवर. सर्व मसाले छान प्रकारे बघा, छान प्रकारे हे सोनेरी रंगाचे छान प्रकारे परतून घेतलेले आहेत. आता हे सर्व मसाले छान मधून मिक्सर मधून वाटून घेऊया. मिक्सरच्या पॉट मध्ये सर्व मसाले असे काढून घेतले. आता हलकस यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे बारीक वाटण आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. छान मस्त बारीकसर वाटण वाटून घेतलं. मेथी मटण करी बनवण्यासाठी 2 पळी तेल घेतलं आणि हे आलं आणि लसूणची पेस्ट आहे, ही छान प्रकारे अशी मस्त अशी टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये आणि छान प्रकारे असं परतून घ्यायची ही पेस्ट आपल्याला. आलं लसूणची पेस्ट परतून 1 मिनिट झालेला आहे. आता ही मेथी घेतलेली आहे, जवळजवळ अर्धा वाटी मेथी आहे, कवळी छान, आणि ही छान स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली ही मेथी यामध्ये अशी टाकून घ्यायची आणि मेथी ही छान प्रकारे अशी मस्त परतून घ्यायची आपल्याला यामध्ये. मेथी छान प्रकारे अशी मस्त परतल्या गेलेली आहे. जे मसाल्याचं वाटण आपण वाटून ठेवलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि छान प्रकारे असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला मस्त परतून झालेला, यामध्ये तिखट, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मी येथे. कुठलाही 1 चम्मच गरम मसाला आणि हे हळद घेतलेली आहे. हे छान प्रकारे असं मस्त यामध्ये असं परतून घ्यायचं आहे आपल्याला
आणि छान असं एक परतून झालं ना, की यामध्ये असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व मसाले यामधील जे पाणी आहे ना, हे पाणी सर्व असं आटायला हवं तोपर्यंत मसाला छान प्रकारे असं मस्त सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला. मसाला छान मस्त असं परतल्या जात आहे. आजूबाजूने तेल पण छान सुटत आहे. या मटणामध्ये मेथीचा वापर केला ना, तर मटणाला चव खूप छान भारी येते. तुम्ही सुद्धा करून बघा अशा प्रकारे मेथी मटण. आमच्या इथे तर सर्वांना लहानपासून मोठ्यांपर्यंत मेथी मटण खूप आवडतं. मसाले मस्त छान असे भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये हे जे आपण छान प्रकारे उकडून घेतलेलं आहे मटण टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला. उकडीमध्ये आपण मीठ टाकून घेतलं होतं. आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला. आता हे मटण आपल्याला असंच बारीक गॅसवर छान प्रकारे असं 10 मिनिट मस्त शिजवून घ्यायचं. 10 मिनिट झालेले आहेत. मटण छान प्रकारे मस्त शिजलेलं आहे बारीक गॅसवर. आता यामध्ये कोथिंबीर छान प्रकारे अशी मस्त भुरभुरून घ्यायची आहे आणि छान प्रकारे मटण असं मस्त फिरून घ्यायचं आहे. आता हे मटण आपण वाढून घेऊयात. भाजीला सुवासही खूप छान सुटलेला आहे. पूर्ण घरामध्ये छान प्रकारे असा या भाजीचा सुवास सुटलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक वेळ तरी या हिवाळ्यामध्ये भाजी नक्की बनवून बघा. आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेली भाजी तुम्हाला आवडली की नाही आवडली म्हणून या पद्धतीने. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जराही आवडला असेल, माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल, तर कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एक नवीन अशाच रेसिपी सोबत. बाय.